रोटरी क्लब ऑफ मालेगाव मिड टाउन आयोजित कार्निवल रोटरी उत्सव 2024 विविध नाविन्यपूर्ण उद्योजकांसाठी सुवर्ण संधी. तारीख आहे 23, 24, 25 फेब्रुवारी पर्यंत. तर वाट कसली बघतात? स्टॉल बुकिंग साठी आजच कॉन्टॅक्ट करा. 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने दिनांक 18 व 19 फेब्रुवारी रोजी शिवस्मारक समिती अध्यक्ष भूषण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ 18 फेब्रुवारी रोजी कळवणचे लोकप्रिय नगराध्यक्ष कौतिक पगार, कळवणचे तहसीलदार रोहिदास वारुळे, कळवणचे पोलीस निरीक्षक सौपान शिरसाट तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच 19 फेब्रुवारी रोजी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या शुभ हस्ते भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन होणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या शिबिरात नागरिकांसाठी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर राबवण्यात आले. या शिबिराला तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या सौजन्याने मोफत शस्त्रक्रिया याची सुविधा देण्यात आली आहे. तसेच आयुष्मान भारत कार्ड नागरिकांना विनामूल्य देण्यात आले. त्यामध्ये कोणत्याही आजारावर 5 लाखांपर्यंत मोफत इलाज दिला जातो. तसेच कळवण तालुका शिव स्मारक समितीच्या वतीने शैक्षणिक व आरोग्याचे सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये दयाने येथे शाळेत डिजिटल रूम, चाचर येथे शाळेत डिजिटल रूम, इंगळे येथे शाळा नूतनीकरण व निवारा शेड, जुनी भेंडे येथे शाळेत पत्रा शेड, बालापूर येथे शाळेत स्वच्छतागृह तसेच समता फाउंडेशनच्या माध्यमातून या शिबिरात शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी औषधांचे मार्गदर्शन करण्यात आले. अशा अनेक प्रकारच्या लोकोपयोगी सुविधांचे उपक्रम शिवस्मारक समिती अध्यक्ष भूषण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले. या भव्य शिबिराच्या कार्यक्रमाला कळवणचे लोकप्रिय नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, तालुका वैद्यकीय अधिकारी अभय बंगाळ, महेंद्र हिरे, फेडरेशनचे अध्यक्ष रोहित पगार, विलास शिरोडे, के पगार, गजानन सोंडे, नंदकुमार खैरनार यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराला व शिवजयंतीच्या भव्य कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी केले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक प्रकाश बागुल, कळवण. कळवण छत्रपती शिवस्मारक समिती यांनी आयोजित केलेल्या आज समता फाउंडेशन मुंबई यांच्या माध्यमातून जे काही मोतीबिंदू नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. याचा आयोजक जे काही समता समितीचे अध्यक्ष श्री भूषणदादा पगार, या प्रसंगी अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष श्री कौतिक महाराज हे उपस्थित होते. या कार्यक्रम प्रीत्यर्थ ज्या कळवण तालुक्यातील नगरपंचायत सर्व भागातील सर्व मोतीबिंदू ग्रस्त जे काही व्यक्ती असतील, महिला असतील, यांची मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती या जयंतीच्या अनुषंगाने हा जो सामाजिक उपक्रम राबवलेला आहे यामध्ये समता परिषद मुंबई यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. सर्व रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना चष्मा वाटप तसेच जे काय त्यांचे नंबर वगैरे असतील त्याची तपासणी या माध्यमातून होणार आहे. सर्व रुग्णांनी आणि जे काही नेत्राबाबत जे काही समस्याग्रस्त ग्रामस्थ आहेत यांच्यासाठी सुविधा या माध्यमातून उपलब्ध करून दिलेली आहे. त्या अनुषंगाने सर्व ग्रामस्थांनी या मोफत शिबिराचा हे करावा, लाभ घ्यावा. या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण याचा लाभ घ्यावा आणि जी काही सामाजिक बांधिलकी आहे त्या अनुषंगाने समता परिषदेने जो काय कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना या अशाच कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. पुनश्च छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व ग्रामस्थांना आणि कळवणवासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. तर शिव स्मारक समितीने या ठिकाणी आज विविध शिबिरांचं आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण पण शेती उपयोगी वस्तू जे लिक्विड असेल त्याचं पण या ठिकाणी प्रदर्शन आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने येतं शेतकऱ्यांना उपयोग? आज सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीने हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे
त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वप्रथम धन्यवाद देतो. समता ग्रुपच्या जेनक्रेस्ट कंपनीतर्फे ही जी औषध शेती उपयोगी इथं ठेवलेली आहेत, त्याचा उपयोग असा आहे की ही झाडापासून झाडासाठी दिलेली औषधं आपण म्हणू शकतो. त्याला प्लांट फ्लुइड इंड्युस्ड औषधं ज्याला आपण म्हणतो, ही शेतकऱ्यांचे काही प्रश्न होते फळ पिकातल्या शेतकऱ्यांचे, विशेषतः जळगाव जिल्ह्यातल्या, की एकदा जळगाव जिल्ह्यातलं फळ पीक जे आहे केळी, ही हार्वेस्ट झाल्यानंतर त्या केळीच्या झाडाचं करायचं काय, तर त्यात समता ग्रुपच्या ज्या जेनक्रेस्ट कंपनीने त्यावर संशोधन करून ही औषधं शोधलेली आहेत की जी तुम्हाला पिकाच्या प्रत्येक वाढीसाठी, फुलाच्या अवस्थेसाठी आणि त्यानंतर फळाच्या अवस्थेमध्ये हे कामी येऊ शकतात. म्हणजे आता टमाट्याची लागवड तुमच्या भागात, कळवण भागात जी चांगली चालू आहे, त्यात आम्ही सांगू इच्छितो लोकांना की हे जे ॲग्रोसत्व जे औषध आहे, ॲग्रोसत्व हे तुम्ही टमाट्याच्या लागवडीपासून ते तुम्ही 3दा याला सोडू शकताय, लागवडीच्या वेळेस, त्यानंतर फुलधारणेच्या अवस्थेत, आणि त्यानंतर तुमचा दुसरा तोडा जेव्हा झालाय त्यानंतर तुम्ही याला 3दा सोडू शकता. एकरी 1 लिटर तुम्ही ड्रिप मधनही देऊ शकता आणि याची फवारणी तुम्ही घेऊ शकता. तर आपण जर बघितलं तर कळवण तालुका हा कांदा उत्पादनासाठी अग्रेसर राहिलेला आहे आणि कांद्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो का? काय कांद्यासाठी याचा अत्यंत चांगला उपयोग होऊ शकतो. कांद्याचा तुम्ही जर विचार केला तर आपल्याला मार्केटिंगच्या दृष्टीने बघितलं, कांद्याला जेव्हा आपल्याला दर चांगला मिळवायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला एक समान कांदा असणं गरजेचं आहे. तर कांद्याची साईज ज्याला आपण म्हणतो, ती एक समान साईज ही याच्यामुळे येते. दुसरा भाग आकर्षक रंग याच्यामुळे येतो. आणि तिसरा भाग आपल्याकडे कांदा स्टोअर करायची पद्धत आहे. तर जेव्हा स्टोरेजला तुम्ही कांदा जाता तेव्हा तुमचा लॉस जो आहे कांद्याचा, वजनातला लॉस हा कमी होऊ देत नाही असं म्हणणार नाही, कमी होऊ देतो. त्यामुळे तिन्ही गोष्टींनी शेतकऱ्याचा फायदा कांद्याच्या मार्केटिंगच्या दृष्टीने या ॲग्रोसत्वचा होऊ शकतो. तर इतर दुकानांमध्ये शेतकऱ्यांना आवडत्या किमतीमध्ये औषधं खरेदी करावं लागतात, तर आपण शेतकऱ्यांसाठी याची कॉस्ट कशी ठेवलेली आहे? शेतकऱ्यांसाठीच्या किमतीचं मी तुम्हाला एक सांगतो की याला हे जी औषधं समता ग्रुपच्या जेनक्रेस्ट कंपनीने काढलेली आहे, या मागचा उद्देश जो आहे, या मागचा उद्देश हा पैसे कमवणे नसून, आता हा जो कार्यक्रम करतोय आम्ही, नेत्र तपासणी शिबिर आणि बाकीच्या ज्या गोष्टी आपण करतोय, आयुष्यमान भारत कार्ड आहे किंवा आदिवासी विभागातल्या मुलांसाठी आपण कम्प्युटरची लॅब एस्टॅब्लिश करून देणे किंवा IFT कडनं त्यांना, आदिवासी महिलांना ड्रेस डिझायनिंग किंवा टेलरिंग करून ह्याचे मशीन वाटप करणे, यासाठी जो पैसा लागणार आहे हा पैसा आम्ही लोकांकडनं गोळा करत नाही. तर हे अत्यंत सवलतीच्या दरात ही औषधं लोकांना विकून त्याद्वारेच हा पैसा जो आहे समता ग्रुप आणि जेनक्रेस्ट तर्फे गोळा केला जातो. आणि म्हणून आम्ही हे कार्ड सगळ्या लोकांना, शेतकऱ्यांना देतोय की जेणेकरून हे कार्ड तुम्ही जर दुकानावर दाखवलं सप्तशृंगी ॲग्रो एजन्सी कळवणला, तर तुम्हाला ते सवलतीच्या दरात औषधं तुम्हाला उपलब्ध करून देतील. या कार्डसाठी शेतकऱ्यांना काय पूर्तता करावं लागते? शेतकऱ्यांना कागदोपत्री काहीही पूर्तता करायची नाही. त्यांनी एकदा इथे नाव नोंदणी केली आणि नेत्र तपासणी शिबिराचा त्यांनी अनुभव घेतल्यानंतर जाताना त्यांनी या स्टॉलला भेट द्यावी, प्रोडक्ट समजून घ्यावं आणि हे कार्ड घेऊन जावं. धन्यवाद.